राष्ट्रवादीतली बंडखोरी की शिवसेनेची ताकद? सध्याचे तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या झेडपी निवडणुकीच्या विजयाचं रहस्य काय होतं? तालुक्यातल्या सगळ्यात हॉटस्पॉट झेडपी गटातली 2017 साली गाजलेली लढत पाहणार आहोत आजच्या भागात. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. गाजलेल्या 7 लढती या मालिकेच्या शेवटच्या भागात आपलं स्वागत. असं म्हणतात, एकदा झेडपी निघाली की आमदारकीचा मार्ग मोकळा होतो. म्हणजेच तुम्ही स्वतःला भावी आमदार म्हणून मिळवू शकता. खेड तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीचे सभापती आणि झेडपी सदस्य नेहमी आमदारकीच्या रेसमध्ये राहिले. त्यामुळे 2017 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बाजी मारलेले बाबाजी काळे आणि अतुल देशमुख हे दोन्ही सदस्य 2024च्या विधानसभेला प्रबळ दावेदार मानले गेले. असो, 2017 साली सांडबोरवाडी काळूस या जिल्हा परिषदेच्या गटात झालेल्या लढतीचा आपण आढावा घेत आहोत. या भागात 2007 पासून अनिल बाबा राक्षे यांचं वर्चस्व राहिलं. 2007 आणि 2012 मध्ये हा राजगुरुनगर रेटोडी असा गट होता. राजगुरुनगर शहराच्या आसपासच्या गावांचा यामध्ये समावेश होता. 2007 मध्ये या गटात बाबा राक्षे यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवून दाखवला. 2012 मध्ये हा गट महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षाचं तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत त्यांना पुन्हा यश आलं. 2017 मध्ये या गटात बदल झाला. राजगुरुनगर शहरालगतच्या भागाला सांडबोरवाडी गणाचं रूप दिलं आणि काळूस भागातल्या गावांचा समावेश करत सांडबोरवाडी काळूस हा नवा जिल्हा परिषदेचा गट तयार करण्यात आला. 2017 पर्यंत राजकारणातही बरेचसे बदल झाले. विधानसभेतील पराभवानंतर माजी आमदार दिलीप मोहितेंनी नवी रणनीती आखली होती. हा गट सर्वसामान्य प्रवर्गासाठी खुला झाल्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबा राक्षे पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं. या निवडणुकीत मोहितेंनी आपले निकटवर्तीय माजी सरपंच अरुण थिगळे यांना पक्षाचं तिकीट दिलं आणि इथंच या गटात बंडाची ठिणगी पडली. बाबा राक्षे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. 2017ला पण बरंच त्याच्यात आपलं हे झालं. म्हणजे हे जे तो आता जो पॅटर्न आहे तो त्यावेळेस थोडासा चालू झाला होता. त्यावेळेस बाबाजी काळे आत्ताचे जे आमदार आहेत ते होते. आमचा एक मित्र आहे अरुण थिगळे, ते एक राष्ट्रवादीकडून इच्छुक होता. अर्थात बाबाजी काळे शिवसेनेकडून होते आणि आम्ही राष्ट्रवादीकडून होतो, आम्ही 2 जण. तर त्याच काही मंडळींनी 2007-12 त्याच काही मंडळींनी अरुण बिचारा बिझनेस करत होता, त्याला इकडे आणला, हरकत नाही. आणि त्यांना असं वाटलं, पण आता त्यांचं माझं झालं समजा, त्याच्या बिचाराचं नुकसान झालं, माझं नाही म्हटलं तरी नुकसानच झालं. पण उभे करणाऱ्यांचा फायदा झाला ना त्याच्यात, आमची नुकसान करून. राजकारण आहे ते. आणि ते झाल्याच्या नंतर मी म्हणजे जवळजवळ त्यावेळेस काहीतरी पैठणी किंवा तुमचं हे बरेचसे वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम आपण केले, चांगली तयारी केली त्यावेळेस. आणि तिकीट पण कन्फर्म होतं माझं. अर्थात आता त्याच्यात काय झालं कसं झालं ते काय ऑन कॅमेरा बोलायच्या गोष्टी नाही, पण ते झालं त्यावेळेस. तर माझं तिकीट होतं का? तर होतं, 1,00,000% होतं. पण जे काय व्हायचे त्या गोष्टी झाल्या. तर ते झाल्याच्या नंतर मला आमच्या नेत्यांनी बॉसने सांगितलं की तू थांब म्हणून. थांब म्हणजे तसा एक मेसेज, त्या सांकेतिक असतात काही गोष्टी. तर मी थांबलो. त्याप्रमाणे थांबल्याच्या नंतर जो आमचा उमेदवार होता राष्ट्रवादीचा अरुण थिगळे, तर त्यावेळेस मी त्याला स्वतःहून म्हणलो मी येतो प्रचाराला म्हणून. मला थांबवलं म्हणून काय झालं, परंतु एकच पक्ष आहे आपला, तू माझा मित्र पण आहे. तर त्याची बिचाराची काही गोष्टींची अडचण झाली असं मला कळवण्यात आलं की तुझी काय आवश्यकता नाही म्हणून. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, मी आपलं काम करत राहिलो. आता काही लोक म्हणतात की यांनी विरोधात मतदान केलं, यांनी हे केलं, यांनी पक्षाच्या उमेदवाराला मदतच नाही केली. गोष्टींमुळे त्याची बिचाराची अडचण झाली. काय जे काय असेल ते असेल. आणि ते झाल्याच्या नंतर तो 1200-1500 त्याला नुकसान झालं. आणि 2 वेळा झेडपी राहिलेल्या माणसाचं 1200-1500 तर मतदान असू शकतं. मी म्हणत नाही की माझ्या लोकांनी त्याच्या विरोधात काम केलं, अजिबात नाही. पण मी कोणाचंच काम नाही केलं, ना अरुण थिगळेचं केलं ना बाबाजी काळेचं केलं. मी आपला शांत होतो. आता जो मेसेज जायचा तो गेला, त्याला मी काय करू शकतो? मी जर तुमच्या बरोबर यायला तयार होतो आणि जर मी नाही आलो समजा, किंवा मला नाही येऊ दिलं काही लोकांनी, तर मग तो मेसेज जो जायचा तो जातोच ना लोकांना, आणि त्याचं नुकसान झालं.
शिवसेनेकडून मात्र बाबाजी काळे यांना उमेदवारी फिक्स होती, त्यामुळे ही लढत तिरंगी होणार अशी चिन्ह दिसत होती. परंतु दरम्यानच्या काळात राजकीय सेटलमेंट झाली आणि बाबा राक्षे यांनी माघार घेतली. मात्र त्यांच्या अप्रत्यक्ष बंडाचा फटका पक्षाला बसणार हे नक्की होतं. 2017ला जिल्हा परिषदची निवडणूक लढण्यापूर्वी मी गेले 2012 साली पंचायत समितीची एक निवडणूक या राजगुरुनगर गणातून पराभूत झालो होतो. 2010ला मार्केट कमिटीची निवडणूक पराभूत झालो होतो. त्यावेळेस मला एक लक्षात आलं की ज्यांच्याकडे मी होतो म्हणजे त्यांनी मला नेत्यांनी सहकार्य केलं नाही, एकाकी पाडलं म्हणून पडलो. त्यामुळं एक डोक्यात विचार घेतला की आपलं अस्तित्व आपणच तयार करायचं. तेव्हापासून लोकांशी संपर्क, छोटी मोठी कामं, सुखदुःखात सहभागी होणे, मित्रपरिवार वाढवणे, संघटनात्मक काम वाढवणे म्हणून 2015 साली सर्वपक्षीय जो पॅनल होता मार्केट कमिटीचा स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली, त्यातून मार्केट कमिटी लढलो. तर तालुक्यातून मला सगळ्यात जास्त म्हणजे 1200 पैकी 889 मतं मिळाली मला. आणि मग त्यावेळेस एक आधार असा आला की तालुक्याच्या सगळ्या भागात आपण पोहोचू शकतो, म्हणजे लोक ओळखतात, ती ओळख निर्माण झाली. त्या ओळखीच्या आधारावर 2016 पासून तर 2015, 16 आणि 17 पर्यंत त्या ठिकाणी लोकांमध्ये पुन्हा त्या पदाच्या आधारावर फिरू लागलो. आमचा तसा जिल्हा परिषदचा गट वेगळा होता, परंतु नवीन सांडवरवाडी काळूज गट तयार झाला. काळूज बोसे, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, शिरोली, करपुडी ही सगळी नवीन गावं आली. परंतु तरी सुद्धा मार्केट कमिटीच्या वेळेस जाण्याचा अनुभव आणि पूर्वी माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवारांपासून मी सरपंच असल्यामुळं त्यांची निवडणूक असेल, स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंची निवडणूक असेल आणि माजी आमदारांबरोबर पण होतो बरेच दिवस, त्यामुळं त्यांच्या निवडणुकीमध्ये केलेलं काम असेल, संघटनेची पदं वेगवेगळी मला मिळाली आणि त्या माध्यमातून काम केलं, त्यामुळे ओळख निर्माण झाली होती. 4 महिन्याचा अवधी होता. योगायोगानं ओबीसी पुरुष तो गट आला माझ्याकडे. ओबीसीच्या याच्यावरच मी मार्केट कमिटी लढलो होतो. त्याच आधारावर जिल्हा परिषद लढलो आणि माझ्या विरोधात आमचे सहकारी मित्र अरुण भाऊ तिगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होते आणि भाजपकडून धनंजय गारगोटे म्हणून ते पण माझे मित्रच होते. असे 3 मित्र एकमेकाच्या विरोधात हसत खेळत त्या निवडणुकीला सामोरे गेलो. आणि सामोरे जात असताना खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं बोसे आणि काळूस आणि शिरोली या 3 गावाचं आभार मानले पाहिजे की ही सगळी गावं 70% राष्ट्रवादीमुळे होती. लोक मला सांगायचे की राष्ट्रवादीचे मतदान आहे, तुम्ही शिवसेनेकडून उभे राहिले आणि मग तुम्हाला अडचणी. परंतु त्यावेळेस मला कळलं की मैत्री, सुखदुःखात गेल्यावर लोक आपल्याला समजून घेतात, काम छोटे मोठे केल्यावर लोक मान देतात, आपला माणूस मानतात. आणि या भूमिकेतून मला जे 1041 मताचं लीड मिळालं ते शेवटच्या गावात काळूस गावाने मला 1100 मताचं लीड दिलं आणि तिथं मी माझ्या त्या कोपऱ्यात जाऊन विजयी झाला. या गटात एकूण 39,818 मतं होती. त्यापैकी 28,915 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 296 मतदारांनी नोटांचा पर्याय निवडला. 45 जणांनी टपालाच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण थिगळे यांना सर्वाधिक 29,000 टपाली मतदान झालं. त्यांना एकूण 13,310 ही दुसऱ्या क्रमांकाची मतं पडली. भाजपच्या धनंजय गारगोटे यांना अवघी 978 मतं पडली. त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं. शिवसेनेच्या बाबाजी काळे यांनी 1029 मताधिक्यानं या निवडणुकीत बाजी मारली. त्यांना एकूण 14,331 मतं पडली. त्यात 15 टपाली मतांचा समावेश होता. तिकिटाच्या रामायणातून हा गट राष्ट्रवादीच्या हातातून निसटला. तिकीट नाकारल्यामुळे नाराज बाबा राक्षे यांनी पडद्यामागून बाबाजी काळेंना साथ दिली की शिवसेनेच्या भगव्या वादळात राष्ट्रवादीचा हा गट उद्ध्वस्त झाला. हा पुढचा चिंतनाचा विषय ठरला. परंतु बाबाजी काळे यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा हा टर्निंग पॉइंट मात्र नक्की ठरला. जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर शासन प्रशासनाचा मेळ बसवत बाबाजी काळे यांनी या भागात विकास कामं करण्याचा सपाटा लावला. शासनाच्या निधीच्या अडचणीतून त्यांनी लोकसहभागातून विकास कामं केली आणि हाच फंडा त्यांच्या जनसामान्यापर्यंत घेऊन गेला.
असो, ही लढत तुम्हाला कशी वाटली? बाबाजी काळे यांच्या झेडपी निवडणुकीचा फायदा खरंच त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी झाला का? बाबा राक्षे यांची भूमिका या निवडणुकीत कितपत निर्णायक ठरली? या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा. गाजलेल्या या 7 लढती तुम्हाला कशा वाटल्या? आमची ही मालिका तुम्हाला आवडली का? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं सध्या सगळीकडे आहे. या लढती आणि आताची राजकीय परिस्थिती याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.